धरणगाव तालुक्यातील पारधीत दोन गट भिडल्याने रात्री दंगल झाल्याची घटना घडली असून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही दंगल घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। पारधी गावात दोन गटात हा वाद होऊन याचे रूपांतर दंगलीत झाले। यावेळी समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून 10 ते 12 दुकान देखील जाळल्याची माहिती मिळते। दरम्यान पारधीत दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे। पारधीत उद्यापर्यंत संचारबंदी लागू असणार असून तणावपूर्ण शांतता आहे। नाही तुम्ही जर माझ्या घरी येऊन गेले असते ना तर मग मी 100% येऊन गेलो असतो। नाही पारधी गावामध्ये दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे, वस्तुस्थिती काय आहे? ही सध्या शांतता आहे। आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पारधी स्टाफ, RCP आम्ही पोहोचलो आहे। काही प्रकार झाला आहे, काय घटना आहे? काही दुकानं वगैरे फुटले आहेत। आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे, आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे सर, काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे। काय घडलेलं आहे सर, काय कशामुळे एवढं दगड किंवा काय घडलेलं? तोच तपास चालू आहे, कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण। थोडं शांतता होऊ द्या, संपूर्ण माहिती मिळेल, थोडा गुन्हा दाखल द्या। नाही मी काय म्हणतोय दादा, इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलंय, तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय। तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही। फक्त नाही, अजून एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये। संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो, आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज। नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी। ठीक आहे, थँक्यू प्लीज। मॅडम, या ठिकाणी पारधी गावामध्ये काल दंगल झालेली आहे, 2 गट समोरासमोर आलेले आहेत। आताची काय नेमकी परिस्थिती आणि किती आरोपींना ताब्यात घेतलेले? काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पारधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पारधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। कारण काय होतं घटनेच्या मागचं कारण? काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। किती लोकांनी सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल। लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं, तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये।